विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेकांनी राजेंद्र राऊत यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। विरोधकांनीही त्यांची राजकीय ताकद कमी झाल्याचा प्रचार सुरू केला होता। मात्र राऊत यांनी कोणत्याही टीकेला उत्तर देण्यात वेळ न घालवता शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढील लढाईची तयारी सुरू ठेवली। त्यात संयम, संघटन कौशल्य आणि सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर त्यांनी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत 365 मतांचा उल्लेखनीय विजय मिळवत दमदार पुनरागमन केलं। निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक मतदार, स्थानिक समीकरणे आणि राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास सुरू केला होता। केवळ पक्षाच्या ताकदीवर अवलंबून न राहता त्यांनी प्रत्येक मतदाराशी वैयक्तिक संवाद साधण्यावर भर दिला। त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचं वातावरण निर्माण झालं। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सातत्याने दौरे करून त्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क मजबूत केला। प्रत्येक स्तरावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आणि संपर्क, समन्वय तसंच फॉलोअपची प्रभावी यंत्रणा उभी करण्यात आली। त्यामुळे प्रचार मोहीम केवळ राजकीय कार्यक्रम न राहता एक शिस्तबद्ध व्यवस्थापनाचा नमुना ठरली। भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा प्रभावी वापर करताना त्यांनी पक्षीय सीमांच्या पलीकडे जाऊन संवाद साधला। अनेक लोकप्रतिनिधींशी निर्माण केलेले वैयक्तिक संबंध आणि विश्वास हे त्यांच्या विजयाचं महत्त्वाचं कारण मानलं जातं। मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटी, आरोप प्रत्यारोपांपेक्षा संवाद आणि घोषणांपेक्षा विश्वास या सूत्रांवर त्यांनी भर दिला। मतदानाच्या दिवशीही काटेकोर नियोजन, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि व्यवस्थापनाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला। प्रत्येक मत सुरक्षित राहील यासाठी उभारलेल्या यंत्रणेचं प्रतिबिंब निकालात उमटलंय आणि राऊत यांनी 365 मतांच्या आघाडीसह विजयाची नोंदही केली।